नमस्कार मंडळी. श्रावण सुरू झाला की अनेक व्रते वैकल्ये सणवार येतात आणि यात अभक्ष्य भक्षण म्हणजेच नॉनव्हेज खाण्यास मज्जा आहे. कारण या सर्व खाण्याने तामसी वृत्ती वाढते आणि तामसी वृत्ती परमार्थास अनुकूल नाही. या गोष्टीत सात्विकता नसल्यामुळे हे 4 महिने तामसी भोजन वर्ज करावे, हे यामागील शास्त्रीय कारण आहे. गेल्या काही वर्षात आपल्या सणांचा मुख्य उद्देश गायब होऊन त्याला एक वेगळेच हिडीस स्वरूप येऊ लागले आहे. हे नव्याने सांगायला नको. सणांचा मुख्य उद्देश परमेश्वराचे पूजन करून त्याच्यात विलीन होणे हा असला तरी हल्ली मात्र सण किंवा कुठलीही पूजा म्हणजे अंगविक्षेप करून देवासमोर घाणेरड्या गाण्यांवर नाचणे इतकाच उरला आहे. आता हेच पहा, अनेक वर्षापासून चालत असलेल्या किंवा चालत आलेल्या आणि आपल्या सात्विक प्रकाशाने डोळ्यास नेत्र सुख देणाऱ्या या दीपपूजनास सुद्धा गटारी अमावस्या म्हटलं जाऊ लागलं आहे. आपल्या रूढी परंपरांचा एकीकडे ऱ्हास होत चालला आहे, तर दुसरीकडे विटंबना आणि त्यात आपल्यासारखी सुशिक्षित माणसे अग्रभागी आहेत हे सांगतानाही खेद होतो. शिक्षणाने आपण प्रगल्भ होतो, मग आपणच सोशल मीडियावर व्हॉट्सअपवरती हौशीने उद्या गटारीचा प्रोग्राम काय असे विचारले तर कसे होईल. काही वर्षाने आषाढी अमावस्या दीपपूजन हे शब्द विस्मृतीत जाऊन गटारी अमावस्या हाच शब्द प्रचलित होईल की काय अशी भीती आहे. आपल्या परंपरा सण साजरे करताना आपली सद्विवेक बुद्धी जागृत असेल तर आणि तरच त्यांची उद्दिष्टे सफल होतील. नाहीतर पुढे येणारा काळ आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये सात्विकता कणभरही उरणार नाही. आपणच आपल्या आयुष्यातील या तेजाला वंचित होऊ. त्यामुळे या सर्व गोष्टींचा एक सामाजिक बांधिलकी म्हणून नक्कीच विचार व्हावा. स्वतःला पटले तर इतरांनाही पटवून द्यावे. कधी दारू प्यायलाच मिळाली नाही अशा थाटात व्याकुळ होऊन दीपपूजनास अभक्ष्य भक्षण आणि दारू पिऊ नको त्या रूढी निर्माण करू नये. आपण पुढील पिढ्यांना काय आदर्श ठेवणार आहोत, आपण आपल्या मुलाबाळांना कसला वारसा देणार आहोत याचा क्षणभर विचार करायची वेळ आत्ताच आहे. मग ती निघून गेली तर आपल्या ओंजळीतून सद्भावना विवेक सर्वच निघून जाईल. मंडळी, सारांश असा की आपणही 21व्या शतकात आहोत. सर्वसाधारण माणसे आहोत. आपल्यालाही भावभावना आहेतच, पण मॉडर्नेशनच्या नावाखाली आपल्या सणांना जे हिडीस रूप येते आहे त्याला रोखणे आपल्याच हातात आहे. आजकालचे कॉर्पोरेट युग आहे. आजकालची मुले म्हणतील आम्ही घरीच 10 नंतर येतो. मग कधी करणार हे सर्व? ठीक आहे, आल्यावर घरातल्यांनी केलेले पूजेचा मान ठेवून नमस्कार तर नक्कीच करता येईल. तसेही जो देव आपल्याला अनंत हाताने भरभरून देत असतो त्याच्यासमोर एक क्षण उभे राहून दीपपूजन करण्यास 1 मिनिटसुद्धा नसेल तर आपल्यासारखे अभागी आपणच. नक्कीच विचार करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. या उक्तीला धरून आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया आणि साजरा करूया दीपोत्सव. आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा दीपोत्सव समाधान, आनंद आणि सात्विकता प्रदान करू दे आणि आपल्या सर्वांचे आयुष्य प्रकाशमय होऊ दे हीच प्रार्थना. धन्यवाद.